मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 9 सप्टेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, हल्ली ना ठरलं तर मग या मालिकेचे एपिसोड खूपच उशिरा पाठवतात बघा. तर आजच्या भागामध्ये त्यांनी प्रिया दाखवली आहे बरं का प्रेक्षकांनो. आणि आता अर्जुन, सायली आणि सगळे सुभेदार कुटुंब जेवायला बसलेत. राहिलेला सायली डे साजरा करतायत ना ते. आता अर्जुन सुरुवातीला खूप फास्ट जेवत असतो, त्याला कुसुमला भेटायला जायचंय ना म्हणून. आता सायली, कल्पनाताई सगळेच एकमेकांकडे बघत असतात. सायली म्हणते, अहो हळू, ठसका लागेल ना. अस्मिता पण म्हणते, अरे अर्जुन किती फास्ट जेवतोय, जरा हळू जेव. पण अर्जुनचं लक्ष कोणाच्याच बोलण्याकडे नाहीये. त्याला पटापटा जेवण उरकायचंय आणि कुसुमच्या घरी जायचंय, म्हणजे तिथे आश्रमामध्ये सायलीचं ते शाळेचं कार्ड शोधायला. अर्जुनला भलतीच घाई झालेली आहे. तो कसा बसा तोंडात सगळं अन्न कोंबतोय. आता हे प्रतापराव म्हणतात, अरे अरे काय चाललंय तुझं. अर्जुन आपला नुसतं खाणाखुणा करत असतो, छान झालंय जेवण. आणि मग मोठा ढेकर देतो. आता ते ढेकर ऐकून सगळ्यांनाच नवल वाटतंय, हा असा काय जेवतोय. मग आता अर्जुन म्हणतो, सॉरी सॉरी सॉरी. आता अर्जुनने जेवण संपवलं आणि अर्जुन म्हणतोय आता सायलीला, ए बायको बघ, तू लास्ट टाइम मला बोलली होतीस ना की जेवलो नाही, घरी आलो नाही जेवायला. आता बघ मी जेवण सगळं संपवलंय. सायली म्हणते, अहो मी तुमच्या कामाआड कधी आले का. मी एवढंच म्हणते की खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करू नका. आता अर्जुन जाताना पण एक ढेकर देतो. तेव्हा कल्पनाताई चिडतात, काय चाललंय अर्जुन. आता सायलीला विचारतात त्या. अर्जुन आता निघून जातो त्याचं आवरायला. सायलीला विचारतात, सायली अगं पुरी घे ना एक अजून. सायली म्हणते, आई माझं पोट भरलंय, अहो खूप जेवले मी. हिने एकच घास खाल्ला बरं का. पण आता सगळेचे सगळे तिला आग्रह करायला तुटून पडलेत. अस्मिता वेगळा आग्रह करतीये, विमल, कल्पनाताई सगळेच म्हणताय हे घे ते घे. आता सायलीचे लाड होताना बघून अर्जुन जिन्यावरनं जाता जाता बघतो आणि त्याला फार भारी वाटतं. अर्जुन मनात विचार करतोय, सायलीचे लाड होताना बघून, बायको ही सगळी तुझीच माणसं आहेत, पण आता तुझं खरं कुटुंब शोधून मी तुझं कुटुंब पूर्ण करणार आहे, तुझ्या आईबाबांना शोधून. आता अर्जुनने ठरवलंय. पण आता सायलीच्या ते लक्षात येणार आहे की हा तिच्या आईवडिलांचा शोध घेतोय म्हणून. पण आज ना प्रेक्षकांना सुमंत दाखवलीच नाही आज पूर्ण एपिसोडमध्ये. आता बघा पुढच्या सीनमध्ये कुसुमकडे पोहोचलाय बरं का हा अर्जुन. आणि कुसुमला विचारतोय, अहो कुसुमताई सापडला का फोटो. कुठे सापडला, दाखवा ना मला. कुसुम म्हणते, अर्जुन म्हणतो तिला सापडला का फोटो कुसुमला. कुसुम म्हणते, नाही हो, फोटो कधी काढलेच नाही, पण तुम्ही सायलीच्या ओळखपत्राबद्दल बोलला होतात ना. मी सोमू आणि मानसीच्या मदतीने थोडी शोधाशोध केली. अर्जुन म्हणतो, मग सापडलं का काही. आता कुसुम जरा सस्पेन्स चेहरा करते बरं का आणि म्हणते, हो सापडलंय सायलीचं शाळेचं ओळखपत्र. अर्जुन म्हणतो, अरे वा फॅन्टॅस्टिक. कुसुमने भलताच गंभीर केलाय बरं का चेहरा. आधी ती म्हणते सापडलंय तिचं ओळखपत्र. मग अर्जुन म्हणतो फॅन्टॅस्टिक. आता कुसुम म्हणते त्यावर आहे तिचा फोटो. मग अर्जुन म्हणतो ग्रेट न्यूज ना, मग चांगलंच आहे की. पण काय झालं हो कुसुमताई, अहो तुमचा चेहरा एवढा का सॅड झालाय. कुसुम आता अजून चेहरा सॅड करते आणि म्हणते, हे बघा हे ते ओळखपत्र. आता तिने ते शाळेचं आयडेंटिटी कार्ड दाखवलंय अर्जुनला. काय बोलतात, सस्पेन्स ठेवला बघा ना. त्या आयडेंटिटी कार्डवरचा फोटो पूर्ण असा स्क्रॅच झालेला आहे आणि काहीच दिसत नाहीये. फक्त शाळेचं नाव दिसतंय आणि सायलीचं नाव दिसतंय, बाकी काही नाही. बिचारा अर्जुन इकडे तिकडे सगळीकडे शोधून बघतो, पण कुठे काही सापडलंच नाही त्याला. नेमका तो फोटो असा स्क्रॅच झालेला आहे पूर्ण. आता अर्जुनला कळेना. अर्जुन म्हणतो, आयडीवरचा फोटो तर खराब झालाय, दिसतच नाहीये. आता कुसुम म्हणते, अहो 15-16 वर्षापूर्वीचा फोटो आहे हो हा, ते सापडलंय हेच नशीब. हेच म्हणत होते, पण काय ना मधुभाऊंनी सांभाळून ठेवलं म्हणून सापडलं तरी. एवढ्या वर्षापासूनचं ते आयडेंटिटी कार्ड आहे आणि ते खराबच होणार ना. अर्जुन म्हणतो, पण चेहरा तर दिसतच नाहीये, आता काय करायचं. कुसुम म्हणते, अर्जुन सर तुम्ही म्हणाल्याप्रमाणे मी सगळे लिफाफे वगैरे सगळे सर्टिफिकेट शोधले हो, पण त्यात सायलीचा फोटो नाही सापडत आहे. आपल्याकडे आता जे काही आहे ते हेच. अर्जुन म्हणतो, आज मला खूप अपेक्षा होत्या, असं वाटलं काहीतरी ब्रेक थ्रू मिळेल, पण आता मी कसं शोधू सायलीच्या खऱ्या आई वडिलांना. आता अर्जुनला आले टेन्शन. किती तो सस्पेन्स वाढवलाय बघा ना प्रेक्षकांनो. पण आता मला तरी असं वाटतंय की जेव्हा मालिका संपेल ना तेव्हाच हे रिव्हील करतील की सायली खरी तन्वी आहे. त्याच्या आधी रिव्हील केलं तर अवघडच आहे सगळं, आणि केलं जरी तरी तेव्हा सायलीलाच गायब करतील ते प्रेक्षकांनो. असा एक माझा अंदाज आहे बरं का. तुम्हाला पटतंय का बघा. आता सायली पोहोचली आहे मधुभाऊंच्या दवाखान्यात. गेल्या गेल्या विचार करते, ही कुसुमताई कुठे गेली, येत असेल बहुतेक. आणि आता ती मधुभाऊंशी किती वेळ गप्पा मारतानाच दाखवली आहे. सायली आनंदाने ज्या ज्या घटना तिच्या आयुष्यात घडतात त्या सगळ्या मधुभाऊंना शेअर करते. मधुभाऊ तुम्हाला माहितीये आजचा दिवस खूप छान गेला माझा.
आईंचा तर माझ्यावरचा पूर्ण राग गेलाय मधुभाऊ. आणि अस्मिताताई त्या तर माझ्याशी खूप प्रेमाने वागतात. तुम्हाला माहिती आहे मधुभाऊ, आज त्यांनी सगळ्यांनी मिळून माझा एक खास दिवस साजरा केलाय, सायली डे म्हणून. खूप जीव लावतात मधुभाऊ सगळे मला. तुम्ही चला ना मधुभाऊ घरी हे सगळं बघायला. किती वाट बघू मी तुमची सतत. पण माहितीये मधुभाऊ, हे सुद्धा मला खूप जीव लावतात. पण माझं ना बाई अजिबात ऐकतच नाही ते. कामाच्या व्यापात खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळत नाहीत ते. मधुभाऊ तुम्ही घरी चला आणि यांचा चांगला कान पिळा बघा, तुमचं ऐकतील ते. आता ती मनाशीच हसत असते म्हणजे मधुभाऊंशी बोलताना. आणि अचानक आता तिचा फोन वाजतो बरं का. आता फोन आलेला आहे चैतन्याचा. आता या चैतन्याने खाल्ली आहे माती. सायली आता मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ फोन आलाय. आलेच मी फोन घेऊन. आता सायली फोन रिसीव्ह करते तर तो फोन केलेला आहे चैतन्य रावांनी. सायली म्हणते, हां हॅलो भाऊजी. चैतन्य म्हणतो, अगं ए सायली वहिनी, अगं अर्जुन आहे का घरी, त्याचा फोन लागत नाहीये बघ. आता सायली म्हणते, कुठे आहे म्हणजे. अहो असं काय करता भाऊजी, तुमची महत्वाची मीटिंग होती ना, ते तुमच्या सोबतच असतील ना. चैतन्य म्हणतो, काय महत्वाची मीटिंग. नाही नाही, आमची काही मीटिंग वगैरे नव्हती बहिणी, मी तर कोर्टात आलोय. आता सायलीला आश्चर्य वाटते, म्हणजे मीटिंग आहे असं सांगून अर्जुन कुठेतरी वलत्याच ठिकाणी गेला असा तिचा भ्रम झालाय. सायली म्हणते चैतन्यला, हे बघा चैतन्य भाऊजी, हे सध्या माझ्यासोबत नाही आहे, ठीक आहे मी तुमच्याशी नंतर बोलते, मी ठेवते फोन. आता चैतन्य तिकडनं म्हणत असतो, हॅलो हॅलो अहो सायली वहिनी ऐका ना. आणि आता फोन ठेवला विचार करतो, बापरे आता मी काहीतरी माती खाल्लेली दिसतीये. सायली आता तिला चिडायला कारणच पाहिजे. सायली म्हणते, बघा बघा मधुभाऊ सतत कसे खोटं बोलतात माझ्याशी, हे हल्ली ना वरचेवर चाललंच आहे यांचं. आता ना मी यांची चांगलीच खबर घेते. आता असं म्हणून ती अर्जुनला फोन लावते बरं का. आता अर्जुनचा फोन हिला बरोबर लागतो, म्हणजे चैतन्याला नाही लागला बरं का, हे आश्चर्य. आणि सायलीला अर्जुनचा फोन करेक्ट लागला. इकडे अर्जुन कुसुमशी बोलत असतो, आता काय करायचं. कुसुम विचारत असते, हो ना आता काय करायचं. तेवढ्यात आता अर्जुनला दिसतंय सायलीचा फोन आलाय. अर्जुन गडबडून जातो आणि म्हणतो, अरे बापरे बायकोचा फोन आलाय. कुसुमताई मी लास्ट टाइम सांगितलं होतं बायकोला की मी मीटिंगला चाललोय, आता पण तेच सांगितलं. अरे बापरे आता बायकोला काही शंका तर नाही ना आली, आता काय करू मी, बोलू की नको हिचे. सायलीला माहिती नाही हो कुसुमताई मी इकडे आलोय, आता कसं करू. कुसुम म्हणते, नका घेऊ फोन मग. अर्जुन म्हणतो, अहो फोन नाही घेतला तर ती अजून मला प्रश्न विचारेल, 100 प्रश्न विचारेल कुसुमताई. बापरे मला आता टेन्शन आलं बाबा, कसं करू मी आता, कन्फ्युजन झालंय मला. मग कुसुम म्हणते, अहो मग तिचा फोन घ्या, सोपं आहे. अर्जुन म्हणतो, काय सोपं सोपं लावलंय तुम्ही केव्हाचं. नाही नाही आता एक काम करतो मी 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 फोन घेतो, पण तुम्ही आवाज करू नका कुसुमताई, काही बोलू नका मध्ये, थांबा मी फोन घेतो. आणि आता अर्जुनने सायलीचा फोन रिसीव्ह केला आणि म्हणतोय, हां हॅलो बायको, काय म्हणतेस. सायली आता तिकडनं ओरडते आणि म्हणते, फोन उचलायला एवढा का उशीर लावला तुम्ही. अर्जुन म्हणतो, अगं मी 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 मीटिंगमध्ये होतो ना त्यामुळे वेळ लागला. सायली म्हणते, हो का, मग चैतन्य भाऊजींना सांगायचं ना फोन उचलायला. आता अर्जुन आणखीन खोटं बोलतो आणि म्हणतो, अगं तो मीटिंगमध्ये ना क्लायंटशी बोलतोय तो बायको. सायली म्हणते, हो का, बरं म्हणजे तुम्ही दोघे एकत्र आहात का, ठीक आहे हरकत नाही, या तुम्ही घरी, बघतेस तुम्हाला. अर्जुन म्हणतो, काय बघते का, बघते म्हणजे काय झालं बायको. आता अर्जुन म्हणतो, अगं बोल ना पुढे काय झालं. सायली म्हणते, काही नाही झालं, ठेवा फोन, आता पाहते मी तुमच्याकडे. आता असं म्हणून ती फोन ठेवते आणि अर्जुनला आता टेन्शन येतं. त्याला आता लक्षात आलंय की आपलं खोटं पकडलं गेलंय. अर्जुन आता फोन ठेवतो आणि म्हणतो, अरे बाप रे कुसुमताई मेलो. कुसुम म्हणते, काय काय झालं काय. अर्जुन म्हणतो, अहो सायली म्हणत होती घरी या बघते तुम्हाला. अरे बापरे म्हणजे काहीतरी झालंय, माझं खोटं पकडलं गेलं वाटतं. आता कुसुम त्याला हसायला लागते. कुसुम हसते हे बघून अर्जुन म्हणतो, आवाज काय हसताय तुम्ही कुसुमताई, मला माझी इथं हालत खराब आहे आणि तुम्ही मला हसताय कुसुमताई. कुसुम म्हणते, आता काय करणार, या चिडक्या बिब्ब्याला घाबरलेला बिब्बा बघते तर हसू येणारच ना. अर्जुन म्हणतो, हो बाबा घाबरतो, मी खूप घाबरतो माझ्या बायकोला. जगातला प्रत्येक नवरा बायकोला घाबरतो, पण त्यात माझा नंबर 1 लागतो बरं का. आता काय करू मी, घरी जाऊ का, मला जावंच लागेल, नाही तर मी पकडला जाईल. आता तो निघालेला आहे बिचारा अर्जुन. तेव्हा कुसुम म्हणते, हो अर्जुन सर थांबा, ऑल द बेस्ट. अर्जुन म्हणतो, हो धन्यवाद, गरज होती मला त्याची, असं म्हणून हा निघालाय. तर म्हटलं ना तुम्हाला, आज प्रियाचा सीन दाखवलाय. आता प्रियाला वेगळ्या रूममध्ये शिफ्ट करण्यात येतं बरं का प्रेक्षकांनो, आणि एक वेगळाच ट्विस्ट त्यांनी दाखवला. पण हा ट्विस्ट ना जरा पचनी पडायला अवघड झालाय प्रेक्षकांनो. काय झालं ते सांगते पुढे, ऐका. आता अर्जुनराव निघाले गडबड सडबड घरी जायला. इकडे प्रियाला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करताय. पुढच्या सीनमध्ये प्रिया विचारत असते, ओ थांबा,
तुम्ही मला कुठे घेऊन चाललाय ते सांगा. आता ते कॉन्स्टेबल म्हणतात कुठे नाही, तुमचा वॉर्ड चेंज करतोय आम्ही. प्रिया म्हणते वॉर्ड कशाला चेंज करताय, हा वॉर्ड किती घाणेरडा आहे, तो आधीचा वॉर्ड मस्त होता ना, मी थांबते ना तिथेच, आणि माझ्या नवऱ्याला कसं कळणार माझं ते रूम तुम्ही बदलली आहे वगैरे. आता ते कॉन्स्टेबल म्हणतात त्याची काळजी तुम्ही नका करू, ते आमचं आम्ही पाहून घेऊ, कळवू आम्ही तुमच्या नवऱ्याला कसं कळवायचं ते, चला हो घेऊन जा यांना. आता प्रियाला दुसऱ्या ठिकाणी नेलं जातंय आणि पुढच्या सीनमध्ये पुन्हा सायली दाखवली आहे. सायली आता अर्जुनचं खोटं पकडल्यामुळे जास्तीच संतापली आहे. आता खरं तर सायलीला तेवढा विश्वास हवा, पण काय ना आजकाल प्रेक्षकांनो आजकाल वातावरणच असे आहे की विश्वास ठेवायला जावं की नाही जावं या बाबतीत जरा कन्फ्युजन होतो. खरं आहे की नाही. सायली आता मधुभाऊंजवळ कंप्लेंट करते अर्जुनची आणि म्हणते बघा मधुभाऊ कसे खोटं बोलतात, मला म्हणाले की मीटिंगला चाललोय पण नाही आहे चैतन्य भाऊजी सोबत, आता जातेच घरी आणि बघतेच यांना, पण आता ना मला निघता नाही येणार ना, मी कुसुमताईला फोन करते. आता कुसुमला फोन लावते सायली. आता कुसुम फोन बघते सायलीचा आणि भलतीच घाबरते ती सुद्धा सायलीला. कुसुम विचार करते अरे बापरे या सायलीने मला का फोन केलाय, आधी अर्जुन सरांना केला आणि आता मला, बापरे काय झालं कोणास ठाऊक. आता असा विचार करून ती सायलीचा फोन रिसीव्ह करते आणि म्हणते हां बोल ग सायली. सायली म्हणते कुसुमताई कुठेस तू. कुसुम म्हणते अगं मी ते हॉस्पिटल ते. आता सायली म्हणते काय तू हॉस्पिटलमध्येस, कॅन्टीनमध्ये वगैरे आहेस का कुसुमताई, अगं मी केव्हाची इथे आली आहे. कुसुम म्हणते अगं मी तेच सांगते तुला की मी हॉस्पिटलमध्ये नाही आहे, मी घरी आली आहे. कुसुम अंदाजपंचे उत्तर देते बरं का. आधी तिला असं वाटलं की सांगून टाकावं हॉस्पिटलमध्ये आहे, पण आता तसं पाहिलं तर तिने सांगितलं असतं तर काही हरकत नव्हतं मी घरी आहे म्हणून. पण आता बघा ती तेच सांगते की अगं मी अजून नाही आले हॉस्पिटलमध्ये, निघते मी घरीच आहे, पण तू कशी काय आली हॉस्पिटलमध्ये. सायली म्हणते अगं असं काय करतेस कुसुमताई, आपलं ठरलं ना दर 2 दिवसाआड मी इथे यायचं, आणि तू असं मधुभाऊंना एकटं सोडून का गेलीस. कुसुम म्हणते अगं काय झालं सायली, डॉक्टर म्हणाले की सतत मधुभाऊंजवळ बसायची गरज नाही आहे, म्हणजे तशी गरज नाही आहे पण आपण बसू त्यांच्याजवळ, मी 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 पोहोचते अगं सायली, अगं मी पोहोचतेच आहे तिथे, तू 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 टेन्शन नको घेऊस. सायली म्हणते तू लवकर ये, मला घरी जायचं आहे, यांचा समाचार घ्यायचा आहे चांगला. आता कुसुम म्हणते का गं काय झालं, घरी काही प्रॉब्लेम आहे का. सायली म्हणते अगं काय सांगू कुसुमताई, वरचेवर खूपच खोटं बोलायला लागलेत बघ माझ्यासोबत, असं करून काय मिळतं यांना ते त्यांनाच माहिती. जाते घरी आणि चांगलाच समाचार घेते बघ त्यांचा. कुसुम आता जरा अर्जुनची बाजू घ्यायला जाते आणि म्हणते जाऊ दे का सायली, अगं बोलले असतील थोडं खोटं, एवढं काय मनावर घेतेस, अगं माझा नवरा तर तोंड उघडायचा तो खोटं बोलायलाच तोंड उघडायचा, तुझ्या नवऱ्याचं प्रेम आहे बाई तुझ्यावर, आणि ते खोटं बोलले असतील ना तर ते तुझ्या हिताचं असेल सायली, अगं तू असं इतकं नको चिडूस ना त्यांच्यावर. सायली म्हणते काय गं कुसुमताई, आज तू ह्यांची बरी बाजू घेतेस. कुसुम आता गडबडते आणि म्हणते बाजू अगं असं काय करतेस, घ्यायलाच पाहिजे बाजू, अगं जावई येते आमचे, ते काही तुझ्याशी खोटं बिटं बोलले नसणार आहे, माझी खात्री आहे बघ. सायली म्हणते बरं राहू दे, पुरे आता ते मला ठरवू दे काय आहे काय नाही ते, मी बोलते यांच्याशी आणि तू ये इकडे लवकर. असं म्हणून सायली आता फोन ठेवून देते आणि मधुभाऊंना सांगते मधुभाऊ मी आता निघते, हां येईलच कुसुमताई इतक्यात. असं म्हणून आता ती निघाली आहे. आता पुढच्या सीनमध्ये बघा सायली आता निघते घरी जायला. पुढच्या सीनमध्ये प्रिया दाखवली आहे, अश्विनला तिची रूम पण सापडली आहे, त्यासोबत अश्विन वकिलाला पण घेऊन आलाय आणि या तिघांमधला संवाद आपल्याला दाखवलाय. आता ही प्रिया म्हणत असते काय पुरावा, आता ते वकील म्हणतात हो पुरावा तर हवाच. हे बघा कोर्टात तुमच्या जामिनासाठी माझं हेच आर्ग्युमेंट असणार आहे की महिपत शिखरेने तुम्हाला जीवे मारायच्या धमक्या दिल्यात. आता प्रिया म्हणते हो दिल्या होत्या ना त्याने मला धमक्या दिल्या होत्या, अहो तुम्हाला सांगते साहेब एकदा गळा दाबायसाठी म्हणून तो अंगावर धावून आला होता. अश्विन प्रियाकडे बघतच राहतो. आता ते वकील म्हणतात पण आपल्याला याचा पुरावा द्यावा लागेल की नाही. आता प्रिया म्हणते अहो धमक्या दिल्या त्याने, गळा आवळला माझा, याचा कुठला पुरावा देऊ मी. अश्विन म्हणतो अगं तन्वी तो जेव्हा तुझ्या समोर आला तेव्हा एखादं CCTV फुटेज म्हणा किंवा काही असले काही चान्सेस वाटत आहेत का तुला काही मिळेल असं. प्रिया आता मनातून घाबरते बरं का आणि म्हणते नाही तसं काही नाही आहे. मग आता ते वकील म्हणतात महिपतपासून तुमच्या जीवाला धोका होता याचा पुरावा तर तुम्हाला मिळवावाच लागेल, नाहीतर तुमची सुटका होणं अशक्य आहे. अश्विन तिला म्हणत असतो तन्वी अगं आठव, काहीतरी आठव, तुला आठवेल ना. आता प्रिया पहा मनात काय विचार करते, ती विचार करते महिपतपासून माझ्या जीवाला धोका आहे, हा पुरावा कुठून आणू. CCTV फुटेज म्हणे, ते खरंच मिळालं
तर मी त्यामध्ये महिपत सोबत पार्टी करताना दिसेल या अश्विनला. बापरे, नको नको, आता काय करू. प्रिया आता विचार करत असते. तेव्हा ते वकील म्हणतात, ठीक आहे, हे बघा, तुम्ही काही पुरावा आहे का हे आठवायचा जरा प्रयत्न करा. नाही म्हणजे उद्या आपली कोर्टाची तारीख आहे, तेव्हा आपल्याला हे सगळं पुराव्यासकट सिद्ध करावं लागेल की महिपतपासून तुम्हाला धोका आहे, तरच तुम्हाला जामीन मिळू शकतो. आता प्रिया म्हणते, बरं, मी आठवायचा प्रयत्न करते. मग आता ते वकील म्हणतात, ठीक आहे, निघतो मग मी आता. मग आता ते वकील अश्विनला म्हणतात, अहो डॉक्टर अश्विन, जरा बाहेर येता का, मला बोलायचं आहे तुमच्याशी. मग अश्विन म्हणतो, तन्वी, आलोच मी. आता हिला ना प्रेक्षकांनो जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केल्यासारखं दिसतंय, कारण आजूबाजूला बरेच पेशंट आहे हिच्या. लॅविश ट्रीटमेंट संपली आहे तिची. तर असो, आता ही काय करते माहिती का प्रेक्षकांनो, तुम्हाला हा सस्पेन्स थोडा आधीच रिव्हील करते मी. पुढच्या प्रोमोत त्यांनी तसं दाखवलंय की महिपत हिला मारायला आलाय. तर आय थिंक सो हिने महिपतला इन्करेज केलं असावं, किंवा असा सीन हिने क्रिएट केला असावा प्रियाने, की महिपतपासून तिच्या जीवाला धोका आहे, कारण महिपत तिथे तिला चाकू मारायला आलाय, असं पुढच्या प्रोमोमध्ये त्यांनी दाखवलंय बरं का. आता हा सीन संपल्यानंतर प्रिया विचार करते, आता काय करू, कसं करू. इथे तर माझा जामीन झाला पाहिजे, पण मी कसं सिद्ध करू. प्रिया मनात विचार करत असते बरं का. अश्विन गेल्यावर आता कसं सिद्ध करू मी जामीन मिळवण्यासाठी, की हा महिपत माझ्या जीवावर उठला आणि म्हणून मी खोटी साक्ष दिली. काय करू, काय करू. आता तिला काहीतरी दिसतं बरं का तिच्या बाजूला, आणि ती विचार करते, तेव्हा जर पुरावा मिळणार नसेल तर आत्ता मला पुरावा क्रिएट करावा लागेल. महिपतपासून मला धोका होता आणि आहे हे सिद्ध झाल्याशी कारण. आणि आता ती काय करते प्रेक्षकांनो, की तिच्या बाजूला त्या कॉन्स्टेबल असतात ना, त्यांना म्हणते की मला ना वॉशरूमला जायचं आहे. आता त्या कॉन्स्टेबल म्हणतात, जा ना मग. आता प्रियाने जाता जाता तिथे तिच्या बाजूला काहीतरी आहे बरं का, ते औषध गोळ्या ठेवतात ना, ते ट्रे असतो ना दवाखान्यात, त्या ट्रेमधनं काहीतरी उचलल्यासारखं मला फील झालं. आता प्रिया तिकडे आहे का वॉशरूम असं त्या कॉन्स्टेबलला पुन्हा विचारते. त्या म्हणतात, हो जा, तिकडेच आहे वॉशरूम, जाऊन येते हं, असं ती पुन्हा म्हणते त्यांना. मग त्या म्हणतात, जा ना. प्रेक्षकांनो, आता मी म्हटलं ना तुम्हाला, ही पुरावा मुद्दाम क्रिएट करते की महिपतपासून हिच्या जीवाला धोका आहे. बहुधा हिने महिपतला उकसवलं असावं, किंवा असं काहीतरी खोटं खोटं दाखवलं असावं. बापरे, कन्फ्युजन आहे खूप. तर असो, सायलीबाई आता घरी आल्या तावातावाने. आता या कल्पनाताई विचारतात, काय गं बाई सायली, अगं काय झालं, म्हणजे मधुभाऊ बरे आहेत ना. सायली म्हणते, आई मधुभाऊ ठीक आहेत, डॉक्टर म्हणालेत की त्यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा आहे. कल्पनाताई म्हणतात, मग तुझा कशाला चेहरा पडलाय. सायली म्हणते, आई यांचा काही फोन बिन आला होता का तुम्हाला, कुठे जाताय, काय जाताय. कल्पनाताई म्हणतात, अगं तू सांगून गेला ना तुला मीटिंगला चाललाय म्हणून. कल्पनाताई पुढे काही बोलणार तेवढ्यात सायली म्हणते, आई ते खोटं बोललेत माझ्याशी, चैतन्य भाऊजींचा फोन आला होता, त्यांची काही मीटिंग नाहीये. कल्पनाताई म्हणतात, काय, अर्जुन खोटं बोलला, थांब येऊ दे त्याला, त्यांची चांगलीच कान उघडणी करते. पण बेटा तू नको काळजी करूस. तेवढ्यात अर्जुन येतो दारात आणि म्हणतो, काय झालं मम्मा, काळजी करू नको म्हणजे काही झालंय का, काही प्रॉब्लेम झालाय का. कल्पनाताई म्हणतं, हो प्रॉब्लेम हा झालाय की तू तुझ्या बायकोशी खोटं बोललायस, आपल्या घरामध्ये असं अलाउड नाही हा अर्जुन. अर्जुन म्हणतो, काय, मी माझ्या बायकोशी खोटं बोललो, कधी. आता सायली म्हणते, तुम्ही ना मीटिंगला गेला होतात, हे खोटं बोललात माझ्याशी, मला आला होता चैतन्य भाऊजींचा फोन. अर्जुन विचार करतो, या चैतन्याला आत्ताच माती खायची होती का. आता या कल्पनाताई म्हणतात, ए अर्जुन उत्तर दे, का खोटं बोललास सायलीला. सायली म्हणते, आई हे ना हल्ली माझ्याशी खूप खोटं बोलतात, सतत काहीतरी लपवत असतात, आज तर त्यांनी सिद्धच केलंय. अर्जुन म्हणतो, काय सिद्ध केलं मी. अरे सायली, सिद्ध करायचा काही प्रश्नच येत नाही. हे बघ, चैतन्याचा तुला फोन आला होता की नाही, तो काय म्हणाला तुला, तो कोर्टात होता ना. नाही म्हणजे तो कोर्टातून आल्यावर मग ऑफिसमध्ये आला आणि मग त्याला कळलं की आमची मीटिंग आहे, मी त्या मीटिंगमध्ये होतो, आणि मग तुझा फोन आला की नाही. नाही म्हणजे तेव्हा तो माझ्यासोबत होता मीटिंगमध्ये. सायली म्हणते, हो तसं म्हणाले चैतन्य भाऊजी की ते कोर्टात आहेत म्हणून. अर्जुन म्हणतो, तेच सांगतोय ना मी, जेव्हा मीटिंग ठरली तेव्हा त्याला माहीत नव्हतं की मीटिंग आहे म्हणून, तो तेव्हा कोर्टात होता, आणि नंतर तो ऑफिसमध्ये आला, म्हणजे त्याला माहिती नव्हतं तर तो कसं सांगेल ना तुला बायको. नाही म्हणजे, किंवा तू एक काम करायचं असतं बायको, मला कन्फर्म करायचं असतं, मला फोन करायचा असता. नाही, पण काहीही कन्फर्म न करता तू नुसतं बोलत सुटलीस. असा प्रॉब्लेम होतो बघ मग बायको. सायली म्हणते, तुम्ही खरं सांगताय ना. हो. अर्जुन म्हणतो, ऑफकोर्स खरं सांगतोय. एक काम करतो मी चैतन्याला फोनच लावतो आणि विचारतो त्याला, मी खरं बोलतोय का खोटं बोलतोय.
कल्पनाताई म्हणतात, सायली अगं अर्जुन आपल्याला सुद्धा आयत्या वेळेला सांगून गेला ना मीटिंग आहे म्हणून. आता अर्जुन म्हणतो, हा तेच तर सांगतोय ना मी मम्मा. कल्पनाताई म्हणतात, अगं अर्जुनची मीटिंग शेवटच्या क्षणाला ठरली असेल, नसेल माहिती चैतन्याला. अर्जुन म्हणतो, नाही मम्मा मला आता चैतन्याला फोनच करू दे, सोक्ष लावूच दे बरं. सायलीला वाटतंय ना मी खोटं बोलतोय, आता चैतन्यामुळे किती प्रॉब्लेम होत आहे. थांब मम्मा लावतोच फोन त्याला कळलं पाहिजे ना की त्याच्यामुळे किती प्रॉब्लेम होत आहे तिथे. सायली आता अर्जुनला रोखते आणि म्हणते, नको नको अहो इथे कोणी कोणाशी काही खोटं बोललेलं नाहीये. अहो मला ना म्हणजे जरा गैरसमज झाला, मी चिडण्याआधी तुमच्याशी बोलायला हवं होतं, मला माफ करा अहो. अर्जुन म्हणतो, केलं माफ. अगं ठीक आहे बायको, तुला माहित नव्हतं ते इट्स ओके, हरकत नाहीये, मी जरा फ्रेश होऊन येतो मम्मा पटकन. अर्जुन आता त्याच्या रूममध्ये जातो फ्रेश व्हायला. आता फ्रेश व्हायला गेल्यानंतर रूममध्ये गेल्यावर जरा सुटकेचा निश्वास टाकतोय तो. प्रेक्षकांनो किती लांबलचक दाखवत आहे आणि केवढे डायलॉग ऐकवत आहे, बाप रे. आता अर्जुन त्याच्या रूममध्ये गेल्यावर बसतो खाली आणि विचार करतो, आय एम सो सॉरी बायको, तुझ्याशी खोटं बोलावं लागतंय मला, तुझ्या आईबाबांना शोधायचंय न गं, काय करणार. पण काही हरकत नाहीये, जेव्हा तुझे आईबाबा सापडतील ना तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद असेल ना त्यामुळे माझं सगळं गिल्ट कॉम्पल्सेशन म्हणून येईल बघ. आता तो ते कार्ड घेतो सायलीच्या शाळेचं आणि आता ते कुठे ठेवायचं त्याचा विचार करायला लागतो आणि तो फोटो तो बराच निरखून बघतो, पण त्याला काही सायलीचा फोटो आहे लहानपणचा त्यावर ते काही उमजे ना, फोटो दिसतच नाहीये प्रेक्षकांनो. तर बघा आता इकडे सायली अर्जुनसाठी कॉफी करते आणि त्याच्यासाठी ती कॉफी घेऊन येत असते बेडरूममध्ये. तेव्हा अर्जुन ते जे सायलीचं आय कार्ड आहे ना ते लपवत असतो कपाटात आणि सायली अशी येत असते वर रूममध्ये. हे जरा उगाच सस्पेन्स थरारक लांबवलंय, कारण आता सायली अर्जुनने काय लपवलं हे बघणार आहे, तेही रात्री तो झोपल्यावर. तर बघा इथेच त्यांनी एपिसोड पूर्ण केलाय, कारण सायली आता अर्जुनला कपाटात काहीतरी लपवताना बघते आणि आश्चर्यचकित होते आणि एपिसोड पूर्ण होतो. पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय की प्रिया जीवाच्या आकांताने पळत असते, अंधार आहे सगळा त्या हॉस्पिटलमध्ये आणि मैपत शिखरे असा अंगावर घोंगडी वगैरे घालून आलाय. प्रिया पळत असते, मैपत तिला म्हणत असतो कुठल्या बिळात लपायचंय ते लप, आज हा मैपत शिखरे तुझे तुकडे केल्याशिवाय इथून हालत नसतो, आणि त्याने प्रियाला असं तोंड दाबून मारायचा प्रयत्न केला असं त्यांनी दाखवलंय. आता हे खरं आहे का खोटे हे उद्या कळेल. सायली ते कार्ड बघते आणि विचार करते, हे का लपवत आहे माझ्यापासनं, माझ्या शाळेचं कार्ड घेऊन यांना काय करायचंय. सायली आता अर्जुनला जाब विचारणार आणि सुमन सुद्धा नागराजला जाब विचारणार. आता हे आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये दिसेल. तोपर्यंत टेक केअर मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा. आज खूप डायलॉग होते. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.